श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. उद्या आहे रक्षाबंधन आणि त्याचबरोबर उद्या आहे नारळी पौर्णिमा. याला आपण श्रावण पौर्णिमा असं सुद्धा म्हणत असतो. श्रावण महिना हा अत्यंत महत्त्वाचा असतो. या श्रावण महिन्यामध्ये अनेक प्रकारचे विविध प्रकारचे व्रत वैकल्य केले जातात आणि त्यामध्येच उद्याचा जो दिवस आहे अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. उद्या जो योग तयार झालेला आहे या योगामध्ये सर्वार्थ सिद्धी योग, अमृत सिद्धी योग आणि दुग्ध शर्करा योग हे योग तयार झालेले आहे. या योगामध्ये आपल्या घरामध्ये जे अन्नाचा साठा भरून ठेवण्याचं काम करत असते ती म्हणजे माता अन्नपूर्णा. तर या माता अन्नपूर्णाला आपल्याला काही वस्तू अर्पण करायच्या आहे. जीवनातील सर्व त्रास, दुःख, अडचणी, दोष दूर व्हावेत असं प्रत्येकाला वाटत असतं आणि माझ्या घरामध्ये कधीच कशाचीच कमतरता नसावी, कधीच माझ्या घरात अन्नधान्याची कमतरता येऊ नये यासाठी आपण सर्वच जण प्रयत्न करत असतो आणि त्या प्रयत्नांना आपल्या यश मिळावं यासाठीच अन्नपूर्णा देवीची सेवा करणं तितकंच महत्त्वाचं आहे. तर उद्या आपल्याला अन्नपूर्णा देवीची सेवा करायची आहे. तर आता हा उपाय आपल्याला कशा पद्धतीने करायचा संपूर्ण माहिती आपण या आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. यासाठी तुम्हाला काय करायचं आहे बघा. सर्वात प्रथम तुम्हाला उद्या सोमवार आहे त्यामुळे आपल्या घरामध्ये जे शिवलिंग आहे शिवलिंगावरती तुम्हाला शक्य झालं तर रुद्राभिषेक करा, नाही शक्य तर तुम्ही 11 वेळेस फक्त पाणी टाका. ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करत करत तरीही भगवान शिवशंकर त्यामध्ये प्रसन्न होत असतात. या श्रावण महिन्यामध्ये शिवतत्व या पृथ्वी तलावरती खूप पटीने सक्रिय असतात, त्यामुळे हा जो उपाय आहे तर तो उद्या करण्याचा प्रयत्न करा. त्याच्यानंतर आपल्याला उद्या संध्याकाळी हा उपाय जो आहे तो करायचा आहे. संध्याकाळी कधी तर तुम्ही 5 नंतर कधीही करू शकता, काही अडचण नाही. सर्वात प्रथम आपल्या देवघरामध्ये अगोदर एक छान तुपाचा दिवा लावून घ्यायचा, धूप वगैरे लावायची. त्यानंतर माता अन्नपूर्णा देवीच्या मूर्तीला तुम्हाला ताटामध्ये ठेवायचं आहे. ताटात ठेवल्यानंतर प्रथम तुम्ही पंचामृत तयार करून घ्या. त्यानंतर पंचामृत नसेल फक्त दूध घेतलं तरीही चालेल. दूध एका वाटीमध्ये पाणी तुम्हाला घ्यायचं आहे. सर्वात प्रथम माता अन्नपूर्णा देवीवरती तुम्हाला 5 चमचे पाणी अर्पण करायचं आहे. ओम अन्नपूर्णाय देवे नमो नमः म्हणत 5 चमचे पाणी अर्पण करायचं. त्याच्यानंतर जे दूध किंवा पंचामृत घेतलेलं आहे तर ते परत 5 चमचे अर्पण करायचं. ओम अन्नपूर्णाय देवे नमो नमः म्हणत त्याच्यानंतर परत पाणी अर्पण करायचं 5 चमचे. अशा पद्धतीने हा अभिषेक झाला की अन्नपूर्णा देवीला स्वच्छ पुसून घ्यायचं. ज्या जागेवरती तुम्ही अन्नपूर्णा देवीला ठेवता, एखाद्या वाटीमध्ये वगैरे आपण अन्नपूर्णा देवीला ठेवतो, तांदूळ किंवा गव्हामध्ये काही ठिकाणी ठेवलं जातं. तुम्ही ज्यात गव्हात ठेवतात, तांदूळात ठेवतात त्यामध्ये तुम्हाला देवीला ठेवायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला देवीला हळदी, कुंकू, अक्षदा अर्पण करायचे आहेत आणि त्यानंतर हे देवीची जी वाटी वगैरे आहे म्हणजे देवीला आपण ज्यामध्ये ठेवलेलं आहे तर ती वाटी उचलायची आहे आणि आपले जे किचन आहे तर त्या किचनमध्ये तुम्हाला तिथे एखाद्या पाटावरती किंवा लाल कलरच्या कपड्यावरती त्या वाटीमध्ये आपण अन्नपूर्णा देवीला ठेवलेलं आहे तर त्या वाटीला तुम्हाला त्या लाल कलरच्या कपड्यावरती किंवा पाट्यावरती ठेवायचं आहे. त्याच्यानंतर मुठभर तांदूळ घ्यायचे किंवा गहू तुम्ही ज्यामध्ये ठेवलेलं असेल ते घ्यायचं, मुठभर घ्यायचं आहे. त्याच्यानंतर जोपर्यंत अन्नपूर्णा देवीच्या गळ्यापर्यंत तांदूळ येत नाही तोपर्यंत हे तांदूळ सोडत राहायचे आहे. ओम अन्नपूर्णाय देवे नमो नमः म्हणत हे तुम्हाला तांदूळ देवीला अर्पण करायचे आहे. अशा पद्धतीने आपल्याला हे तांदूळ देवीला उद्या अर्पण करायचे आहेत. उद्या संध्याकाळी जरी तुम्ही हा उपाय केला तरीही चालेल. याने देवी खूप प्रसन्न होते. तांदूळ हे जे आहे तर तुम्हाला माहिती आहे अन्नपूर्णा देवी ही माता लक्ष्मीचंच एक स्वरूप आहे. तांदूळ हे देवीला अतिशय प्रिय आहेत, त्यामुळे हा जर तुम्ही उपाय केला तर उद्या अन्नपूर्णा देवी नक्कीच आपल्यावरती प्रसन्न होईल. तर अशा पद्धतीने आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे. तुम्ही जर अजूनही अन्नपूर्णा देवीची मूर्ती आपल्या देवघरामध्ये स्थापित केलेली नसेल, उद्याचा खूप छान योग आहे. उद्या तुम्ही स्थापित करू शकता. मूर्ती नसेल तर एखाद्या सुपारीला तुम्ही अन्नपूर्णा देवी स्वरूप मानायचं आहे आणि
त्यानंतर तुम्हाला हे तांदूळ देवीला अर्पण करायचे आहे। त्याचबरोबर उद्या घरामध्ये काही सेवा करायच्या आहेत। विष्णू सहस्रनाम, लक्ष्मी गायत्री मंत्र, विष्णू गायत्री मंत्र, व्यंकटेश स्तोत्रम हे सर्व उद्या करायचं आहे। जर घरामध्ये तुम्ही सत्यनारायण पौर्णिमेचं करत असाल तर उद्या प्रदोष काळामध्ये म्हणजे 4:30 नंतर कधीही तुम्ही 6:30 7:30 पर्यंत प्रदोष काळात सत्यनारायण करू शकता। हे सर्व झालं की त्याच्यानंतर आपल्याला उद्या घरामध्ये जे शिवलिंग आहे शिवलिंगावरती तुम्हाला शिवअष्टोत्तर नामावली जी आहे तर ते म्हणत 108 बेलपत्र अर्पण करायचे आहे। 108 बेलपत्र नसतील तर एकच जरी केलं तरीही चालेल। ह्या सर्व गोष्टी उद्या आपल्याला करायच्याच आहेत। थोडासा टाइम काढून ह्या गोष्टी करा, त्यावेळेस त्याचे नक्कीच आपल्याला फायदे होतील। झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते। व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओ सोबत, नवीन माहिती सोबत। श्री स्वामी समर्थ।